वयाची कर झाल्यानंतर आमच्या गावाची प्रथा आहे की एक फतेपुरी नावाचा देव आहे, तिथं आम्हाला शिरा भाजावा लागतो. तर हे आमच्या गावातले नौजवान सर्व येऊन बसलेले आहे आणि इकडे शिऱ्याची तयारी चालू आहे. आणि कमी जास्त लाकडं लागलेच तर तिकडे आमच्या इकडे लाकडं फोडत आहे आणि आम्ही काढत आहे छोटासा मिनी ब्लॉग. तर हे पहा आता तूप तर नाही पण वनस्पती घी म्हणजेच डालड्यात आपण शिरा भाजणार आहे. तर हे कार्यकर्ते शिरा करणार आहेत, बाकीचे कार्यकर्ते मस्त मजा घेणार आहेत, पळसाच्या पानावर शिरा खाणार आहेत. आणि मग इथं विहीर पण आहे हात धुण्यासाठी. तर आमचा शिरा आता कशा पद्धतीनं होते ते पाहू. ओय पोट्यो हाय लवकर पटकन. हा तर हे नव युवक कशी शिरा बनवतात आता पाहू, आपण टेस्ट करू मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहिले आम्ही बनवत जाऊ हे बसलेले पोहोचून. आता हे नवीन मंडळी तयार झाली तर थोडा शिऱ्याची पद्धत तुम्हाला दाखवतो. काढला गरम उरायला आणि 2 सख्खे मित्र शिरा करून राहिले. स्वराजन संकेत लहानपणचे लहानपणचे गटगट मित्र संकेत आणि स्वराज शिरा भाजून राहिलेले आहेत. रवा टाकण्यात आलेला आहे. आता हा रवा मस्त लाल होईपर्यंत भाजण्यात येईल. त्यानंतर मग बाकीची प्रोसिजर टाकलं आहे. अशी साखर मस्त गोड गोड शिरा मंडळी वाढलेली आहे. हे मंडळी बा सर्व या विहिरीचं पाणी काढायला पाठवलं बा बकेट घेऊन. दोरी नाही आहे, काढतो मी पाणी. पडलो नाही पाहिजे फक्त. ठीक आहे, पडला तर काही विषय नाही म्हणा, पोहता येते पण कपडे ओले होते आणि कार्यक्रम पक्का होऊन जाईल. तर काढतो तो काटावरच पाणी. आता बकेट घेऊन घेतो करायची. विहीर ठासून भरलेली आहे. त्याच्यात थोडंसं गवत आलं तर तेवढं चालते, काही विषय नसते. रवा खमंग भाजला आहे मस्त. आता यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून पाणी टाकून द्यायचं, मस्त शिरा भाजायचा. यायला करायले खोबऱ्याचे तुकडे काळासाठी दिले होते, एवढे काढले बा फक्त. एवढे सबन खाऊन घेतले बा. टॉकरच निसते हे न सबन खोबरं काढलं. आता खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहेत. ते बा खोबऱ्याचे तुकडे पा केवढा टाकून लावले. लय गुणी लेकर आमच्या गावचे. एवढ्या मोठ्या शिरा खोबरं टाकून राहिले. एवढा शिऱ्याची प्रोसिजर हॅलो झालं. बसरे पतला पतला डबल चालून पण टाकलं. आता तुम्ही दोघं मित्र, एक जण लावा आणि एक जण हलवा. मस्त आम्ही मस्त त्याने पाणी जास्त टाकलं. नवीन पोर आहेत, शिरा करून राहिले. लापशीने वरती मस्त आरामशी शिजते. शिरा रेडी होत आहे. तिकडून हे मुलं पळसाचे पानं घेऊन आले. दाखवा रे पळसाचे पान दाखवा. पश्चिम महाराष्ट्रात लोकांना पळसाचे पानं माहित नाही, फक्त त्याला मन माहित आहे पळसाले पाने 3च. त्या बाई पळसाची ढळी दाखव रे वर करे. मोबाईल बंद होता उतरवली. आणि आता हे प्रसाद देवाला चाललेला आहे. तांबरे प्रसाद दाखव रे बा. इलास प्रसाद लोक येते प्रसाद आले. हे प्रसाद चालला देवाला. देवाला त्या लिंबा झाडाखाली तेव्हा तिकडे लेकर इकडे प्रसादचे पानं घेऊन रेडी आहे. पण प्रसाद अजून पोचला नाही. प्रसाद पोचला की मग तिकडे चालू करते. म्हणून प्रसाद काही हातावर द्याला आणि बोलायचा, कारण शिरा द्यायचा. आणि या प्रसादाचं विशेष म्हणजे हे प्रसाद गावात नेता येत नाही आणि हे प्रसाद स्त्रियांना जमत नाही. त्यामुळे इथं फक्त पुरुष मंडळी आहे. आणि आता काही गावातले लोक मागून येतातच प्रसाद खायसाठी. प्रसादाचा वाटप चालू आहे. एकदम गोड प्रसाद आहे. हा प्रसाद उष्ट टाकता येत नाही. मने बी द्या रे बा पातळवाडीवर पैसा पानावर टाकते. बस रे बा जरा सांग रे बा. एवढा प्रसाद एवढा मोठा पानावर एवढा मोठा देतोस का? दाखवा रे प्रसाद खाऊ राहील तुम्ही सगळेजण.
तेजस मोकळा दाखव ब्लॉग मध्ये. प्रसाद खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रसाद रेडी झालेला होता तर आता गावातून लोक येऊ राहिले, सगळे प्रसाद खाऊ राहिले. हा प्रसाद घरी येऊ राहिले म्हणून इकडे संपवला. सांगा रे बा प्रसाद कसा झाला, कोण सांगू राहिलं, फीडबॅक कोण देऊ राहिलं? रुपेश प्रसाद कसा झाला सांग. 1 नंबर महादेव. हिला सांग प्रसाद कसा झाला. 1 नंबर गवळा झाला पडदा. 1 नंबर एवढा फीडबॅक देत असते का. नवीन आचार्य ना संकेत तोराटा. हे कुणाल मित्रांनो प्रसाद कसा बनवला. आमच्या मित्रांनी प्रसाद एकदम चांगला बनवलेला आहे आणि परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तुम्ही बिया पोळ्याच्या करीच्या दिवशी आहे. संध्याकाळी कबीर बॉल जावं लागते आज. नाही रे मटन बटन नसते, शनिवार आहे मॅटो आज. आणि कबीर बॉल झाला ते आता सबंध बैलबंडीत बसा. कबीर बॉल झाला. अरे बैलबंडी तू काढता का. हो चला कबीर बॉल मग चला. आज आता संध्याकाळी आमच्या गावाच्या बळडावर एक मंदिर आहे कबीर महाराजाचं. तर तिथं गावातले लोक जातात. आजकाल लोक विसरले पण आता जा लागल. तर तिथं गारगोट्या जमा करत जा लागते. अशा वेगवेगळ्या प्रथा असते आपापल्या पंचकृषीतल्या. तुमच्या पंचकृषीत कुठल्या वेगवेगळ्या प्रथा आहेत कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. नसून आवडला घंटा वाजवा. नसून आवडला तर अनसबस्क्राईब करा. आहे ना रे, घंटा वाजून द्या. घंटी वाजवा.